काँग्रेसवर टीका करणाऱ्या जोल्ले यांनी पदाचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जावे असे आव्हान माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी पत्रकार परिषदेत दिले। निपाणीतील महालक्ष्मी यात्रा व महाशिवरात्री उत्सव काळात शहरातील रस्ते, प्रकाश व्यवस्था व मूलभूत सुविधांची दुरवस्था असल्याची टीका त्यांनी केली। गोकाक येथील लक्ष्मी यात्रेनिमित्त रमेश जारकीहोळी यांनी 40 कोटींचा निधी आणून विकास साधल्याचे नमूद करत निपाणीसाठीही किमान 4 कोटींचा निधी आणण्याची मागणी त्यांनी केली। घरकुल योजनेबाबत 2052 लाभार्थ्यांना मंजुरी मिळूनही काम रखडल्याचा आरोप करत 2 BHK घरांचे आश्वासन देऊन दिशाभूल केल्याचे त्यांनी सांगितले। गेल्या 8 वर्षांपासून 1400 लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 61,000 रुपये घेतल्याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही त्यांनी केली। काँग्रेसच्या मतांवर निवडून आलेल्यांना पक्षावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे स्पष्ट करत निपाणी मतदारसंघात ठोस विकासकामे झाली नसल्याचा आरोप गाडीवड्डर यांनी केला। या पत्रकार परिषदेत वेळी बाळासाहेब देसाई सरकार, डॉ. जसराज गिरे आदी उपस्थित होते। महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव। 40 नसताना किमान 4 कोटी रुपये तरी त्या निमित्तानं आणून काम करायला पाहिजे होत्या। मग शहरात प्रमुख रस्ते तरी किमान गल्लीबोळात नसू देत। गोकाकमध्ये गल्लीबोळात झाले, पण आमच्या अशोकनगरमध्ये म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिरापासून चिकोडी रोडला जाणारा रस्ता अशोकनगर बनवणं डॉक्टरपासून त्या ठिकाणी इतके खड्डे आहेत, जाताना रस्ता शोधावा लागतोय। मंगळवारपेठ कॉर्नर पासून ते हरिनगर पीबी रोड, जुना पीबी रोड, मंगळवारपेठ आणि या ठिकाणी 2 खंदे समर्थक संघट रोज घेऊन फिरणारे असतात। त्यांची घरं आहेत तिथं। ते तेवढं देखील करता आलं नाही। हे निष्क्रियतेचं खरं त्यांनी स्वरूप आहे। निपाणीमध्ये यात्रेपूर्वी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली की लक्ष्मीची यात्रा आहे आणि तुम्ही स्वच्छता, पाणी, हे सगळं पुरवायला पाहिजे। ते तुमच्या आमदारांचं काम नव्हतंच, ते नगरपालिकेच्या आयुक्ताचं काम आहे। ज्या गावामध्ये यात्रा किंवा काही संमेलन किंवा काही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणचं प्रशासन तिथं सगळ्या सुविधा पुरवणं हे काम त्या अधिकाऱ्यांचं असतंय। त्याला आमदार बैठक घेऊन सांगण्याची काय गरज होती? बरं, सांगितलं ते सांगितलं, पण यांनी सांगून अधिकारी ऐकणार नाहीत म्हटल्यानंतर ऐकले नाहीत बहुतेक मला वाटतंय। मग खासदारांनी पण येऊन बैठक घेतली आणि त्यांनी तेच सांगितलं। वास्तविक आमदार आणि खासदार दोघांनी मिळून हे निपाणी ग्रामदैवतेचं काम आहे। दोघांच्याही फंडातून असू देत किंवा राज्य सरकारकडून असू देत, अनुदान आणून थोडंसं काम केलं असतं तर लोकांना होय बाबा हे कामाची माणसं आहेत म्हणून कळालं असतं।